पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. हे पर्याय आहेत आणि ही नंबर सिरीज आहे. या नंबर सिरीज मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचे आहे. तर इथं आपण लॉजिक लावायचे मित्रांनो. या ठिकाणी कशा पद्धतीने संख्या दिल्या आहेत 14, 28, 26, 52, 50, 100. तर या ठिकाणी असं दिसून येतंय मित्रांनो 14 आणि 28 मध्ये 14 आणि 28 मध्ये यांच्या जर 14 गुणिले 2 जर केलं 14 दुनी किती होता मित्रांनो 28 होता. तसंच 28 आणि 26 मध्ये आपण जर पाहिलं तर 28 मधून वजा 2 केलं आहे मित्रांनो. बरोबर. म्हणून 28 मधून वजा 2 केलं तर 26 उरतं. परत ही जी स्टेप आहे मित्रांनो ही रिपीट झाली. 26 गुणिले 2 जर केलं मित्रांनो 26 दुनी किती होता मित्रांनो तर 52 होता मित्रांनो. म्हणून 26 ची डबल किती झाली इथं 52. जसं या ठिकाणी झाली तसं या ठिकाणी गुणिले 2. परत पुढची जी संख्या आहे मित्रांनो 52 मधून 2 जर वजा केले तर किती उरता मित्रांनो या ठिकाणी 50 उरता मित्रांनो. तर परत काय केलंय मित्रांनो पुढची स्टेप जी आहे 100 पर्यंत 50 गुणिले आपण काय केलं मित्रांनो 2 केलं मित्रांनो. तर किती आले मित्रांनो या ठिकाणी 100. परत पुढची स्टेप म्हणजे इथं आपण काय करायचं 100 मधून जर वजा 2 केले तर इथं किती उरतील मित्रांनो तर इथं 98, जे की आपलं ऑप्शन क्रमांक बी मध्ये याचं उत्तर मिळेल मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी काय केलं पहिल्या संख्येला 2 ने गुणलं लगेच 2 वजा केले, लगेच 2 ने गुणलं 2 वजा केले, लगेच 2 ने गुणले 2 वजा केले. या ठिकाणी ही ट्रिक आपल्याला या ठिकाणी वापरता येईल मित्रांनो. म्हणून आपलं 98 हे उत्तर या ट्रिक नुसार आलेलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो. काय दिलेले दिलेल्या पर्यायांपैकी अशी संख्या निवडा जी खालील मालिकेत प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकते. या ठिकाणी काय काय दिलंय मित्रांनो 13 दिलाय, 15 दिलाय, 18 दिलाय, 17, 23, 19 या संख्या दिल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. काय करायचं मित्रांनो इथं लिंक लागत नसेल म्हणजे 13 नंतर 15 कसं काय येतो 13 अधिक 2 15 होता, 15 अधिक 3 18 होता, नंतर मग मध्ये 17 येऊन गेला. परत 17 अधिक आपण केलं तर आपलं लॉजिक बसतंय का नाही. एका संख्येने जर लॉजिक आपलं लागत नसेल है ना तर आपण काय करायचं हे एक संख्येचा गॅप टाकायचा मित्रांनो. ही ट्रिक आहे मित्रांनो. म्हणजे टाईप नुसार आपण सोडवण्याचा प्रयत्न करू याला. म्हणजे या संख्येनंतर जी ही संख्या सोडता नाही आली तर काय करायचं मित्रांनो 13 आणि 18 मध्ये काय संबंध आहे. 13 इथं 13 आणि 18 मध्ये म्हणजे 13 प्लस 5 जर आपण केलं तर 18 होतं. बरोबर. 13 अधिक 5 केलं तर किती होतं 18. तसंच हे एक घर सोडून 13 अधिक 5 केलं 13 अधिक 5 केलं तर किती होतं आपलं 23 होता है ना. 18 आणि 5 किती झाले 23. तसंच 23 अधिक किती केले तर आपली संख्या ऑप्शन मध्ये येईल. 23 अधिक 5 जर केला आपण 23 आणि 5 किती झाले मित्रांनो 28 झाले है ना 28. आणि आपल्या ऑप्शन मध्ये पण ही संख्या आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ही ट्रिक वापरता येईल. हे उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न केला 28 आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. आता नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या निवडा. या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी काय दिसतंय 104, 106, 109, 114 आणि प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी क्रमवार मूळ संख्यांचा आपल्याला फरक दिसतोय मित्रांनो. तो फरक कसा आपण ओळखायचा हे बघा. या संख्येमध्ये आपण प्लस करायचं मित्रांनो. 104 आणि किती टाकले तर 106 होता. 104 मध्ये प्लस 2 केले तर 106 होता. या ठिकाणी प्लस 3 केले तर 109 होताना आपल्याला दिसत आहे. आणि परत या ठिकाणून या ठिकाणी जाताना प्लस 5 केले किती केले प्लस 5 केले तर 114 होता. म्हणजे 109 मध्ये 5 मिळवले तर किती होता 114. तसंच 114 मध्ये किती मिळवले तर यांपैकी संख्या येईल मित्रांनो. तर इथं काय दिसतंय 2, 3, 5 या क्रमवार मूळ संख्या आपल्याला दिसत आहे मित्रांनो. 2, 3, 5. मग इथं आपण जर 7 प्लस केला किती 7 तर आपल्याला 114 आणि 7 किती झाले मित्रांनो 114 आणि 7 झाले आपले 121. जी काही आपली 121 आहे. म्हणून आपल्याला फरक दिसून येतोय की क्रमवार मूळ संख्या त्या 2, 3, 5, 7 या संख्यांमधला हा फरक आहे आणि तो फरक मिळून आपली 121 ही संख्या तयार झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक ए हे अचूक आहे मित्रांनो. पुढच्या उदाहरण बघू मित्रांनो. आता आपण 4 नंबरचा प्रश्न पाहू मित्रांनो. आपण खालील मालिकेत
प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या निवडा. आता बघा मित्रांनो, 506 आणि 510 मध्ये आपल्याला काय दिसतंय, किंवा 510 516 मध्ये आपल्याला काय दिसतंय, 516 524 मध्ये आपल्याला काय दिसतंय, या प्रकारचे आपण भरपूर प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. काय करायचे मित्रांनो, 506 आणि 510 मध्ये आपल्याला 4चा फरक दिसतो मित्रांनो. इथं किती, 4 जर प्लस केले तर 510 होता. परत इथून इथपर्यंत किती प्लस केले मित्रांनो, 6 प्लस केले, म्हणजे 510 मध्ये 6 मिळवले तर 516 होता मित्रांनो. परत या ठिकाणाहून या ठिकाणी जाण्यासाठी मित्रांनो 516 मध्ये जर आपण 8 प्लस केले तर किती होता मित्रांनो, 524 होता मित्रांनो. म्हणजे आपण बघू शकता की 4 नंतर 6 नंतर 8, 2-2च्या फरकाने आपली संख्या वाढत जाते मित्रांनो. तसंच त्याच प्रकारे 524 पासून 534 पर्यंत जर आपण गेलो तर इथं प्लस 10चा आपल्याला फरक दिसतोय है ना. मग आता लॉजिक नुसार इथं काय येईल मित्रांनो, प्लस 12 येईल मित्रांनो. आणि 534 प्लस 12 जर केलं आपलं तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 546. 534 आणि 12 किती झाले मित्रांनो, 534 544 46, 546 हे उत्तर आपलं झालं. आपल्या ऑप्शन मध्ये आहे का 546, तर हो, ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपलं उत्तर आहे 546. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडू शकतो. पुढचे उदाहरण बघू मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 5 बघू मित्रांनो. दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल. या ठिकाणी बघा मित्रांनो, 500 479 460 443 428 अशा संख्या आपल्याला दिल्या आहेत मित्रांनो. काय करायचे मित्रांनो, संख्या कमी कमी होताना आपल्याला दिसत आहे. जेव्हा संख्या कमी कमी होतात मित्रांनो, ते आपण काय करायचे, वजाबाकी करायची. आता 500 आणि 479 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो, तर आपण जर पाहिलं 500 मधनं 479 जर गेले तर या ठिकाणी जवळपास 21चा फरक आपल्याला दिसतोय मित्रांनो. पण 500 मधनं आपण 479 जर वजा केले, वजा काय येईल मित्रांनो, वजा 21 येईल मित्रांनो. तसंच आता 479 मधनं जर 460 वजा केले तर मग इथं काय येईल मित्रांनो, जवळपास 19 येईल मित्रांनो है ना. म्हणजे आता आपल्याला काय दिसून येतं मित्रांनो, वजा 21 वजा 19. मग आता इथं वजा 17 यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे 460 मधून जर 443 वजा केले तर इथं 17 यायला पाहिजे मित्रांनो. वजाबाकी करून बघा मित्रांनो, कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडे. 460 वजा 17 जर केलं तर 443 उरता मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, वजा 21 वजा 19 वजा 17, हे वजा राहू द्या, 21 19 17 ह्या विषम संख्या आहेत मित्रांनो. मग या संख्यांमध्ये क्रमवार विषम संख्यांचा फरक आपल्याला दिसून येतोय मित्रांनो. तर काय, वजा 21 वजा 19 वजा 17, मग या ठिकाणी काय येईल मित्रांनो, वजा 15 येईल मित्रांनो. म्हणजे 443 न 428 गेले तर वजा 15 येते. म्हणजे क्रमवार विषम संख्यांचा फरक आपल्याला दिसून येते. म्हणजे 428 मधून आपल्याला इथं वजा 13 करावं लागेल मित्रांनो. 428 मधून जर वजा 13 केलं तर आपले 428 मधून जर वजा 13 केले तर आपले संख्या इथं काय येईल मित्रांनो, 428 वजा 13 जवळपास 415. 415 आपल्याला या ठिकाणी मिळेल मित्रांनो. 415 मग हे आपल्या ऑप्शन मध्ये आहे का, हो, तर आपल्या ऑप्शन क्रमांक 1 ए मध्ये 415 ही संख्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवून बघितलं मित्रांनो. पुढील उदाहरण बघू मित्रांनो आपण आता. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलंय, 26 50 82 प्रश्नचिन्हच्या जागी काय येईल. या ठिकाणी नंबर सिरीज मध्ये असे सुद्धा प्रश्न येतात मित्रांनो. काय करायचे मित्रांनो, बघा 26 50 82 संख्या खूप वेगवेगळ्या आहेत आणि ऑप्शन देखील वेगवेगळे आहेत मित्रांनो. 122 170 145 11 ऑप्शन नुसार आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आता कसं सोडवणार मित्रांनो ऑप्शन नुसार, तर जर आपल्याला हे समजत नसेल मित्रांनो, आता या ठिकाणी हे उदाहरण एकदम सोपं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला वर्ग पाठांतर पाहिजे मित्रांनो. आपला म्हणजे आता 26च्या जवळपासचा वर्ग कुठला आहे मित्रांनो, 26च्या जवळपासचा वर्ग आपला 5 आहे मित्रांनो. 5चा वर्ग काय आहे मित्रांनो आपला, 5 5 25, किती आहे 25. 25 मध्ये जर एक प्लस केलं आपलं तर उत्तर येतं आपलं 26, जे आहे आपलं हे 26. म्हणजे 5चा वर्ग इथं घेतला आपण. नंतर आता या संख्येसाठी जवळचा वर्ग कुठला आहे, तर या संख्येसाठी जवळचा वर्ग आपला 7 आहे मित्रांनो. 7चा वर्ग किती आहे मित्रांनो, 49 आहे ना. 49 7चा वर्ग आहे मित्रांनो. मग 49 मध्ये आपण 1 मिळवला तर किती उत्तर आलं आपलं 50, जे आपलं 50 इथं आहे मित्रांनो. जसं या ठिकाणी 5चा वर्ग घेतला, या ठिकाणी 7चा वर्ग घेतला हा ना, तर या ठिकाणी आपण
जेवढची संख्या 9 आहे मित्रांनो. 9चा वर्ग किती आहे मित्रांनो? 81. 81 प्लस 1 जर आपण केलं तर या ठिकाणी काय उत्तर येईल मित्रांनो? 82 उत्तर येईल. जे आपलं हे आहे मित्रांनो 82. तसंच आता प्रश्नचिन्हाच्या जागी अशी कुठली संख्या आपल्याला टाकता येईल मित्रांनो? जसं इथं 5चा वर्ग केला, इथं 7चा वर्ग केला, इथं 9चा वर्ग केला. तर मग याच्या जवळपासची संख्या बघायची मित्रांनो, वर्ग संख्या. आता 122 आहे मित्रांनो आणि 122 हा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो? 11चा वर्ग आहे मित्रांनो. 11चा वर्ग जर केला तर आपला किती वर्ग येईल मित्रांनो? 11चा वर्ग 121 येईल मित्रांनो. त्याच्यामध्ये एक जर प्लस केला तुम्ही तर किती संख्या येते आपली? 122 येते. इथं काय संख्या येईल मग? 122 येईल मित्रांनो. तर आपल्या ऑप्शन मध्ये ए मध्ये 122 ही संख्या आहे मित्रांनो. एकदम सोपं होतं मित्रांनो उदाहरण, फक्त आपल्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे अशा टाईपचे सुद्धा आपल्याला उदाहरणं येत राहतात मित्रांनो. काय करायचं? 5चा वर्ग घेतला त्याच्यात 1 मिळवला, 7चा वर्ग घेतला त्याच्यात 1 मिळवला, 9चा वर्ग घेतला त्याच्यात 1 मिळवला, प्रश्नचिन्ह होतं 11चा वर्ग घेतला त्याच्यात 1 मिळवला, 122 उत्तर आलं, जे काही आपलं ऑप्शन क्रमांक ए मध्ये होतं मित्रांनो. आता अजून एक उदाहरण घेऊ आपण. 43, 65, 56, 78, 69 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न जर आला मित्रांनो. आता बघा मित्रांनो, 43 आणि 65 मध्ये आपल्याला फरक काय दिसतोय किंवा 65 आणि 56 मध्ये काय दिसतोय? या ठिकाणी फरक आपल्याला असा दिसतोय मित्रांनो की या ठिकाणी एकच संख्या प्लस प्लस झालेली आपल्याला दिसते. ती संख्या कोणती आहे मित्रांनो? आता बघा 43 आणि ही संख्या 56. 43 आणि 56 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 43 आणि 10, 53, 54, 55, 56. इथं प्लस 13 केलंय मित्रांनो. काय केलंय? बघा 43 आणि हा 56 या दोघं संख्यांमध्ये जर 13 प्लस केले तर किती होता मित्रांनो? 56 होतं मित्रांनो. म्हणजे 13 प्लस 43 प्लस 13 बरोबर 56 होतं मित्रांनो. तसंच या ठिकाणी वरून आता 78 पर्यंत जर आपण गेलं, 65 आणि 78 या ठिकाणी सुद्धा आपल्याला 13चा फरक आहे मित्रांनो. म्हणजे 13 प्लस केलंय मित्रांनो. या ठिकाणी जसं 13 प्लस केलंय तसं या ठिकाणी सुद्धा 13 प्लस केलंय मित्रांनो, है ना. म्हणजे 65 अधिक 13 बरोबर 78, 43 अधिक 13 बरोबर 78. तसंच आता काय करायचं मित्रांनो? तसंच पुढची संख्या आहे मित्रांनो 56 अधिक 13. इथं पण काय येईल मित्रांनो? 69. 56 आणि 13 किती झाले मित्रांनो? 69 झाले मित्रांनो. 56, 66, 67, 68, 69. म्हणजे 56 मध्ये जर 13 प्लस केले तर 69 येत आहे मित्रांनो. जसं इथून इथून इथपर्यंत गेलं, इथून इथपर्यंत गेलं खालची एक संख्या सोडून, तसं आता वरून इथून इथपर्यंत येण्यासाठी पण आपल्याला प्लस 13 करावं लागेल. म्हणजे 78 मध्ये जर आपण 13 मिळवले, 78, 88, 78 आणि 10, 88, 88, 89, 90, 91. मग इथं काय येईल मित्रांनो? 91 येईल मित्रांनो. 91 म्हणजे बघा, एक संख्या सोडून इथं आपण प्लस केलं 13, इथं पण एक संख्या सोडून प्लस केलं, वरती पण ही एक संख्या सोडून प्लस केलं, इथं पण ही एक संख्या सोडून प्लस केलं, उत्तर आपलं आलं 91. आपल्या ऑप्शन क्रमांक सी मध्ये 91 हे उत्तर आहे मित्रांनो आपलं. अत्यंत उपयोगी प्रश्न आहेत मित्रांनो हे. पुढचा प्रश्न बघू आपण मित्रांनो. हा प्रश्न आहे मित्रांनो, काय आहे? 23, 28, 34, 41, 49 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल अशी सिरीज दिलेली आहे मित्रांनो. जेव्हा काही अशी सिरीज आपल्याला दिसेल 23 नंतर 28, 28 नंतर 34, यास आपण फक्त फरक शोधायचा मित्रांनो. प्रत्येक संख्येमध्ये आपण फरक शोधायचा. कोणता फरक गुणाकाराचा असतो, कोणता भागाकाराचा असतो, कोणता वजाबाकीचा असतो, कोणता गुणाकाराचा असतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बेरजेचा फरक दिसतोय. 23 मध्ये किती प्लस केले तर 28 होता मित्रांनो. 23 आणि 5 28 होत आहे मित्रांनो. इथं 23 अधिक 5 जर 28 झाले तर मग पुढचं पण तसंच येतंय का ते चेक करायचं मित्रांनो. इथं 23 28 अधिक किती केले तर 34 होता. तर इथं बघा मित्रांनो, ते 28 अधिक 34 जर केलं तर इथं जवळपास 6 येतं मित्रांनो. म्हणजे बघा इथं प्लस 5 केल्यानंतर 28 आलं, इथं प्लस 6 केल्यानंतर 34 आलं. त्याचप्रमाणे इथं जर आपण प्लस 7 केलं तर काय येतंय मित्रांनो? 41 येत आहे. म्हणजे 5, 6, 7, मग इथं आपल्याला 8 यायला पाहिजे. प्लस 8 जर केलं तर 41 आणि 8 किती झाले मित्रांनो? 49 झाला मित्रांनो, आहे ना. तर मग इथून ही जी संख्या आपल्याला विचारली त्या संख्येत आपण 8 नंतर येणारी संख्या कुठली आहे? 9. 49 नंतर जर आपण 9 प्लस केलं तर आपलं काय येत आहे मित्रांनो? 49, 50 जवळपास आपलं उत्तर येतं इथं 58. काय येतंय आपलं उत्तर? 58, जे आपलं ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे मित्रांनो.
या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं मित्रांनो. आतापर्यंत आपण जेवढे उदाहरण पाहिले मित्रांनो ते तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटत राहतील मित्रांनो. आणि हो, बाजूच्या बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. कमेंटमध्ये आपले जे काही प्रश्न असतील, काही शंका कुशंका असतील त्या तुम्ही सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.